हॅलो फ्रेंड्स अँड ज्युनियर्स, मी ऋतुजा. आज आपण अकाउंट्समधला एक महत्त्वाचा टॉपिक सुरू करणार आहोत. जर्नल एंट्रीज म्हणजेच प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं प्रॉपर रेकॉर्डिंग. जर्नल एंट्री म्हणजे एखाद्या ट्रान्झॅक्शनची अकाउंटिंगमध्ये पहिली एंट्री, जिथे आपण डेबिट आणि क्रेडिटनी व्यवस्थित रेकॉर्ड करतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण लेजर, ट्रायल बॅलन्स आणि फायनान्शियल स्टेटमेंट्स ह्या सगळ्या पुढच्या स्टेप्स यावर डिपेंड करतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने स्टेप बाय स्टेप जर्नल एंट्रीज कशी सॉल्व करायची प्रॅक्टिकल एक्झाम्पलसोबत दाखवणार आहे. बिफोर वी स्टार्ट, लेट्स क्विकली रिवाइज द 3 बेसिक अकाउंटिंग रूल्स. फर्स्ट इज पर्सनल अकाउंटसाठी जे व्यक्ती किंवा फर्म बेनिफिट घेतो त्याला डेबिट, जे देते त्याला क्रेडिट, म्हणजे डेबिट दी रिसिव्हर, क्रेडिट दी गिव्हर. रिअल अकाउंटसाठी जे असेट्स किंवा प्रॉपर्टी कंपनीमध्ये येते त्याला डेबिट, जे जातं त्याला क्रेडिट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. नॉमिनल अकाउंटसाठी सर्व खर्च आणि नुकसान डेबिट होणार, सर्व इन्कम आणि गेन्स क्रेडिट होणार. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. हे 3 रूल्स लक्षात ठेवल्यास जर्नल एंट्रीज सॉल्व करायला एकदम सोपं होईल. जर्नलाइज दी फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स फॉर 2025. तर इथे क्वेश्चनमध्ये आहे, फेब 1 राम स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. फेब 5 पेड इन टू बँक ₹20,000. फेब 8 गुड्स परचेस्ड फॉर कॅश ₹10,000. Feb 11 machinery purchased and paid by check ₹5,000. Feb 12 sold goods to Sham ₹12,000. Feb 15 purchased goods from Rima ₹16,000. Feb 18 sold goods for cash ₹8,000. Feb 19 received cash from Sham ₹12,000. Feb 22 withdraw cash for personal use ₹2,500. Feb 28 rent paid ₹2,000. तर हे क्वेश्चन आहे, हे आपण जर्नल एंट्रीज सॉल्व करणार आहे. त्याच्या आधी आपण एक फॉर्मॅट बघूयात जर्नल एंट्रीज सॉल्व करण्यासाठीचं. तर फॉर्मॅट कसं असतं, तर ज्याच्यामध्ये जर्नल एंट्रीज इन दी बुक्स ऑफ राम फॉर दी मंथ ऑफ फेब्रुवारी 2025 हे आधी टायटल द्यायचं, आणि त्याच्यानंतर एक स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट अमाऊंट, क्रेडिट अमाऊंट, ह्या 2 अमाऊंट्स असतात. LF म्हणजे लेजर फोलिओ, ते आपण नंतर बघणार आहोत जेव्हा आपण लेजर पोस्टिंग करू तेव्हा. इथे फक्त हे फॉर्मॅट लक्षात ठेवा. इथे आपण डेट टाकतो, पर्टिक्युलर्समध्ये कोणाला डेबिट कोणाला क्रेडिट हे, आणि त्या अकॉर्डिंगली आपण डेबिट आणि क्रेडिट्समध्ये अमाऊंट टाकतो. तर हे फॉर्मॅट आहे. तर या फॉर्मॅटनंतर आपण जर्नल एंट्री स्टार्ट करूयात. तर आता इथे फॉर्मॅटमध्येच आपण पुट केलेलं आहे सगळ्या गोष्टी. टायटल आहे जर्नल एंट्रीज इन दी बुक्स ऑफ राम फॉर दी मंथ ऑफ फेब्रुवारी 2025, कारण तिथे क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेलं आहे की फेब 2025 म्हणून. तर आपली फर्स्ट एंट्री काय होती, राम स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. तर इथे कसं येणार, कॅश अकाउंट डेबिट होणार टू कॅपिटल अकाउंट. 50,000 अमाऊंट येणार, आणि इथे प्रत्येक ठिकाणी आपण एक नरेशन लिहितो, ज्याच्यामुळे आपल्याला नंतर आपण कधीही ती एंट्री बघितली तर समजेल की नेमकं काय ट्रान्झॅक्शन झालं होतं. तर इथे लिहिले आपण बिंग बिझनेस स्टार्टेड विथ कॅश. हे झाली आपली फर्स्ट एंट्री. नेक्स्ट एंट्री आहे फेब 5ची. तिथे कॅश डिपॉझिट झाली आहे बँकमध्ये. मग एंट्री कशी येणार, बँक अकाउंट डेबिट 20,000 टू कॅश अकाउंट क्रेडिट 20,000. बिंग कॅश डिपॉझिटेड इन टू बँक, हे नॅरेशन झालं. त्यानंतर फेब 8ला काय झालं आहे, गुड्स परचेस्ड फॉर कॅश, म्हणून इथे एंट्री येणार परचेसेस अकाउंट डेबिट कॅश अकाउंट. परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, कॅश चालली आहे म्हणून ती क्रेडिट झाली.
हे झाली फेब 8ची एंट्री. आता फेब 11ला काय केलं आहे, मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणजे इथे या क्वेश्चनमध्ये आहे की या एंट्रीमध्ये आहे की मशिनरी परचेस केली आहे आणि ते चेकनी दिली म्हणून तिथे बँक ट्रान्झॅक्शन झालं. म्हणून इथे काय होणार, मशिनरी अकाउंट डेबिट म्हणजे आपल्याकडे मशीन येत आहे आणि आपल्या बँकमधून पैसे चाललेत म्हणून बँक अकाउंट ₹5,000. नरेशन, बिंग मशिनरी परचेस्ड अँड पेड बाय चेक. हे फेब 11ची एंट्री झाली. तर आता फेब 12ला काय होतं, गुड्स सोल्ड टू श्याम ऑन क्रेडिट. श्यामला हे दिलेत, श्यामला वस्तू विकल्यात पण त्यांनी पैसे दिलेले नाही आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव जर आलं तिथे कॅश किंवा बँक ट्रान्झॅक्शन न येता एखाद्या व्यक्तीचं नाव आलं तर ते क्रेडिटवरती दिलं असं समजायचं. मग आता फेब 12ची एंट्री कशी येणार, श्याम अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. म्हणजे आपल्याकडून सेल्स होत आहे, सेल्स जात आहे म्हणून ते क्रेडिट होणार. 12,000 बिंग गुड्स सोल्ड टू श्याम ऑन क्रेडिट. हे नरेशनमध्ये येणार. त्याच्यानंतर नेक्स्ट एंट्री आहे परचेस्ड गुड्स फ्रॉम रीमा ऑन क्रेडिट. रीमाकडून आपण वस्तू घेतलेल्या आहेत, परचेस गुड्स म्हणजे परचेसेस केलेले आपल्याकडे येत आहे म्हणून परचेसेस अकाउंट डेबिट 16,000 टू रीमा अकाउंट क्रेडिट 16,000. रीमाने आपल्याला उधारीवरती गुड्स दिलेले आहेत त्याच्यामुळे. मग इथे नरेशनमध्ये ना बिंग गुड परचेस्ड फ्रॉम रीमा ऑन क्रेडिट. जसं आपण वर बघितलं तसंच इथे आपण वस्तू एखाद्या व्यक्तीकडून घेतल्यात, आपण कॅश देऊन किंवा बँकेतून पैसे ट्रान्झॅक्शन करून घेतलेले नाही आहेत, एखाद्या व्यक्तीकडून घेतल्यात त्याच्यामुळे ते क्रेडिटवरती एंट्री होणार. फेब 15 झालं. त्याच्यानंतर फेब 18ला काय, बिंग गुड्स सोल्ड फॉर कॅश म्हणजे कॅशनी विकलं आहे. आता इथे कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. कॅश आपल्याकडे येते आहे 8,000 रुपये आणि त्याचं आपण विकतोय 8,000 रुपयाचं म्हणून. मग नरेशनमध्ये बिंग गुड्स सोल्ड फॉर कॅश. फेब 18 डन. त्यानंतर फेब 19ला काय आहे, कॅश रिसिव्ड फ्रॉम श्याम. आता वरती आपण एंट्री केली होती की श्यामला आपण क्रेडिटवरती गुड्स विकलेले आहेत तर तो श्याम आता आपल्याला पैसे देतोय त्याच्या. मग कॅश येते म्हणून कॅश डेबिट आणि श्याम देतोय म्हणून श्याम क्रेडिट. 12,000 बिंग कॅश रिसिव्ड फ्रॉम श्याम. फेब 19 डन एंट्री. आता फेब 2022 इथे काय सांगितलं आहे की त्यांनी पर्सनल यूजसाठी पैसे विड्रॉ केलेत. पर्सनल यूज म्हणजे आपण ड्रॉइंग्स म्हणतो त्याला. पर्सनल यूजसाठी जेव्हा ओनर पैसे काढून घेतो तेव्हा त्याला आपण ड्रॉइंग्स अकाउंट म्हणतो. म्हणून इथे ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट, कारण हे एक्सपेन्स आहे. ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, कॅश चालली आहे आणि एक्सपेन्स होत आहे म्हणून हे असं आहे ना 2,500. नरेशनमध्ये बिंग कॅश विथड्रॉन फॉर पर्सनल यूज. आता हे फेब 22 पण डन झालं. फेब 28ला काय आहे, रेंट पेड केला आहे आपण. रेंट हे काय झालं आपल्यासाठी एक एक्सपेन्स आहे म्हणून रेंट अकाउंट डेबिट 2,000 टू कॅश अकाउंट क्रेडिट 2,000. नरेशनमध्ये येणार बिंग रेंट पेड. आणि खाली सगळं झाल्यानंतर, सगळ्या एंट्रीज झाल्यानंतर आपल्याला टोटल करायची आहे आणि ती टोटल दोन्ही बाजूंची सेम यायला हवी. हे प्रॉब्लेम इझी आहे. थोडीशी प्रॅक्टिस केलं की एकदम व्यवस्थितपणे समजून जाईल. तरी काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच एक्झाम फोकस्ड व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला नेक्स्ट जो टॉपिक हवा आहे तो तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच.